इतकी भक्ती असूनही आयुष्यातील समस्या का संपत नाहीत? खरं कारण काय आहे ते आपण आज जाणून घेऊयात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त गुरुच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हावेत अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. श्री कानिफनाथ महाराज की जय. 1 नंबर, श्रद्धेची खरी कसोटी. अनेकदा आपण देवाची मनोभावे सेवा करतो तरीही संकटे पाठ सोडत नाही. मनात विचार येतो की माझंच का? पण लक्षात घ्या, भक्ती म्हणजे संकटाचा अभाव नव्हे तर संकटाशी लढण्याची बळ आहे. जेव्हा सोन्याला आगीत टाकले जाते तेव्हा त्याची शुद्ध कुंदन होते. तुमच्या आयुष्यातील अडचणी या तुमच्या प्रारब्धावर भाग असू शकतात. देव तुम्हाला त्रास देत नाही तर तो तुम्हाला त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी ताकद देत असतो. तुमची श्रद्धा केवळ सुखापुरती मर्यादित नसावी तर ती दुःखातही तितकेच अढळ असायला हवी. हाच भक्तीचा पहिला आणि मुख्य टप्पा आहे. 2 नंबर, प्रारब्ध आणि संचित कर्म. आपण या जन्मात चांगले कर्म करतो पण आपल्यासोबत मागील अनेक जन्माचे संचित कर्म असते. ज्याप्रमाणे बँकेतील जुने कर्ज फेडल्याशिवाय नवीन व्यवहार सुरळीत होत नाही तसेच प्रारब्धाचे असते. भक्ती केल्यामुळे आपले कर्म पूर्णपणे नष्ट होत नाही तर त्याची तीव्रता कमी होते. समजा नशिबात मोठा अपघात असेल तर भक्तीच्या बळावर तुम्हाला केवळ छोटीशी जखम होऊन तुम्ही वाचता. भक्ती म्हणजे दुःखावर लावलेली एक फुंकर आहे. त्यामुळे माझ्या वाटेला हे का आले यापेक्षा मी यातून कसा बाहेर पडू यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. भक्तीतील व्यावसायिकांची दृष्टिकोन. अनेकदा आपली भक्ती देण्या घेणाऱ्यांच्या व्यवहारावर आधारित असते. देवा, माझं हे काम कर मग तुला हे अर्पण करीन अशी अट आपण घालतो. ही भक्ती नसून एक व्यापार आहे. जसा किंवा जेव्हा आपण निस्वार्थ भावनाने किंवा निस्वार्थ भावाने शरण जातो तेव्हा भगवंत आपल्या जीवनाची दोरी आपल्या हातात देतो. तोपर्यंत आपण स्वतःला कर्ता मानतो. तोपर्यंत कर्माची फळे आपल्यालाच भोगावी लागतात. ज्या क्षणी आपण सर्व काही देवाचे आहे असे मानतो त्या क्षणापासून संकटाचा भार हलका होऊ लागला. खरी भक्ती ही अपेक्षांमधून मुक्त असण्यास आहे. तरच शांत आपल्याला मिळू शकते. आध्यात्मिक ऊर्जेचा अडथळा. काही वेळा माणसाच्या शरीरामध्ये दैविक वा कुलदेवतांची शक्ती संचारते ज्याला आपण अंगात वारे येणे म्हणतो. ही एक प्रकारची आध्यात्मिक ऊर्जा असते. जर ही ऊर्जा योग्य मार्गाने प्रवाहित झाली नाही तर ती शरीरात आणि जीवनामध्ये अडथळे निर्माण करू शकते. या ऊर्जेचा किंवा वाऱ्याचे मार्ग मोकळा नसतील तर तुम्हाला सतत अस्वस्थता, कामात अडथळे आणि शारीरिक व्याधी जाणवू शकतात. ही शक्ती तुमची सेवा किंवा भक्ती मागते आहे पण तिला योग्य दिशा न मिळाल्यामुळे ती तुमच्या प्रगतीत अडथळे ठरते. हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 5 नंबर, ऊर्जेचे मार्ग आणि साधना. अंगात वारे असूनही जर अडचणी संपत नसतील तर त्याचा अर्थ असा की तुमची आध्यात्मिक चॅनल्स बंद आहेत. ही ऊर्जा एक वाहत्या पाण्यासारखी असायला लागते. जर तिला योग्य वाट मिळाली नाही तर ती एक जागी साठून राहते आणि सोडू लागते, ज्यामुळे घरात कटकटी आणि मानसिक ताण वाढतो. यासाठी योग्य गुरूंचे मार्गदर्शन केले साधना करणे आवश्यक असते. नामस्मरण आणि कुलदेवतांची सेवा केल्याने हे मार्ग हळूहळू मोकळे होतात. एकदा की ही ऊर्जा प्रवाहित झाली की तिची शक्ती तुमच्यासाठी संरक्षणाचे कवच बनते आणि संकटाचे निवारण करते. 6 नंबर, संयम आणि वेळेचे महत्त्व. आपल्याला प्रत्येक गोष्टींचे फळ लगेच हवे असते पण निसर्गाचा नियम असा आहे की झाड लावल्याबरोबरच त्याला फळे येत नाहीत. भक्ती हे एक बीज आहे जे रुजवायला आणि फळ द्यायला वेळ घेते. आपण अनेकदा शेवटच्या क्षणी धीर सोडतो आणि देवाला दोष देतो. कदाचित तुमचे संकटे संपायला आता फक्त काही पावलेच उरले असतील. भक्ती आपल्याला संयम शिकवते. देव तुम्हाला ते देत नाही जे तुम्हाला हवे आहे तर तो ते देतो जे तुमच्यासाठी योग्य आहे. योग्य वेळेची प्रतीक्षा करणे हीच खऱ्या भक्ताची सर्वात मोठी साधना असते. योग्य वेळेची प्रतीक्षा करणे हीच खऱ्या भक्ताची सर्वात मोठी काय असते? साधना असते, असे या ठिकाणी आपल्याला नवनाथ सांगतात. 7 नंबर, घरातील
वास्तुदोष आणि पितृदोष. कधी कधी भक्ती करूनही यश मिळत नाही, कारण आपल्या घरातील ऊर्जा नकारात्मकता असते. वास्तुदोष किंवा पितृदोष यामुळे प्रगती खुंटते. भक्ती करताना या व्यवहारिक गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालत नाही. पितराचे आशीर्वाद नसल्यास घरात कलह आणि आर्थिक टंचाई राहते. आपल्याला पूर्वजांचे स्मरण करणे आणि त्यांच्या नावाने दानधर्म करणे हे देखील भक्ताचाच किंवा भक्तीचाच एक भाग आहे. जेव्हा तुम्ही पितरांना तृप्त करता आणि वस्तू किंवा वास्तू शुद्ध ठेवता, तेव्हा आपल्या देवपूजेचे फळ तुम्हाला अधिक वेगाने मिळू लागते. अध्यात्म आणि व्यवहार यांचा समतोल राखणे ही यशाची गुरुकिल्ली आहे. 8 नंबर, शरणागतीचा सर्वात टप्पा म्हणजे किंवा सर्वोच्च टप्पा म्हणजे शरणागती. जेव्हा आपण म्हणतो, हे देवा, आता मी सर्व तुला सोपवले आहे, तेव्हा आपली जबाबदारी देवाची होते. जोपर्यंत आपण मी आणि माझे यात अडकलेले आहोत, तोपर्यंत ओझे आपल्यालाच व्हायचे आहे. संकटांना घाबरण्यापेक्षा ते देवाच्या चरणी अर्पण करा. अंगातले वारे असो किंवा नशिबातील अडथळे, पूर्ण शरणागती पत्करली की सर्व मार्गे मोकळे होतात. ईश्वरी भक्ती किंवा ईश्वरी शक्ती कधीही आपल्या भक्ताला वाऱ्यावर सोडत नाही. तो प्रवास, विश्वास आणि कर्म. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, भक्ती ही पळवाट नसून जगण्याची पद्धत आहे. अडचणी येतात कारण त्या आपल्याला काहीतरी शिकून इच्छितात. अंगातील शक्तीचे मार्ग मोकळे करा. कर्मावर विश्वास ठेवा आणि देवावर नितांत श्रद्धा ठेवा. संकटे ही केवळ पाहण्यासारखी किंवा पावण्यासारखी असतात, ती कायमस्वरूपी नसतात. तुमची भक्ती तुम्हाला या संघर्षातून ताणून सुलखून बाहेर काढे. आज जे दुःख वाटते आहे, उद्या तेच तुमच्या अनुभवाचे शिदोरे बनेल. भक्ती सोडायची नाही, तर ती अधिक दृढ करायची आहे. यश आणि शांती तुमच्या चरणी नक्कीच लोळण घेत राहील.